सगळेच मराठा श्रीमंत नाही, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने 10% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। तो गरीबी में लौटने का काम इन लोगों ने किया है। हिंदू मुसलमानों में दरार पैदा करने का काम कांग्रेस ने किया है। दलित और सवर्णों में विवाद पैदा करने का काम इन्होंने किया है। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। तर एससी एसटी ओबीसीला आरक्षण मिळतंय, त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका पंकजाताई सारख्या मांडतायत। माननीय मुख्यमंत्र्यांनी 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने 10% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यामध्ये तो कायदा लागू केलेला आहे। राज्यामध्ये ते आरक्षण मिळालेलं आहे। आमच्या भारत सरकारकडे हा प्रस्ताव आला, नक्की आम्ही त्या संबंधामध्ये विचार करणार आहोत। मराठा समाजाला माझं नम्र निवेदन आहे की मराठा समाज हा सगळेच मराठा श्रीमंत नाही, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे। ओबीसीला सुद्धा जे आरक्षण मिळते त्याच्यामध्ये ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्याच कुटुंबांना ओबीसीचं आरक्षण मिळतंय, सर्वांना ते आरक्षण मिळत नाही। आणि हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे। आज माझ्याकडे सोशल जस्टिसचं मंत्रालय आहे। उद्या कुठलं मंत्रालय येणार आहे की मला माहित नाही आहे, पण मला कुठलंही मंत्रालय मिळालं तर मंत्रालय कसं चालवायचं मला चांगलं माहिती आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी एक्सप्रेस या लोकप्रिय चॅनलवरती। मंडळी, हे होते रामदास आठवले। सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। आज 7 मे 2024 आज महाराष्ट्रातील 11 ठिकाणी तसेच देशातील बहुसंख्य ठिकाणी हे लोकसभेचं मतदान पार पडलेलं आहे। आणि या 11 ठिकाणांपैकी माढा, बारामती तसेच असंख्य साखरपट्ट्यातल्या मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं आहे। आता येणाऱ्या 13 मे 2024 रोजी जालना, बीड तसेच छत्रपती संभाजीनगरसह उर्वरित महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। तत्पूर्वी बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी सभांचं आयोजन केलं जात आहे। आणि या सभांच्या दरम्यान देशभरातील प्रमुख नेत्यांच्या लक्षवेधी सभा ह्या बीड या लोकसभा मतदारसंघांमध्ये पार पडतात। त्यासाठी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रमुख नेतेसुद्धा हे बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या सभा घेतात। तर मंडळी, मनोज जरांगे पाटील तसेच मराठा आरक्षण मुद्दा आणि ओबीसी आरक्षण बचाव मुद्दा हे मुद्दे आता जालना, बीड तसेच छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली निर्णायक भूमिका बजावताना सध्या दिसतात। मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद हा प्रत्येक ठिकाणी रंगताना दिसतोय। त्याच पद्धतीनं मराठा समाजाकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे निदर्शनं हे बघायला मिळतात। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा ह्या विविध मतदारसंघांमधील विविध उमेदवारांच्या समोर ह्या दिल्या जाताना दिसतात। त्या पंकजा मुंडे यांना देखील अशा निदर्शनांचा सामना हा करावा लागलेला आहे। त्याचबरोबर जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रावसाहेब दानवे तसेच इतर उमेदवारांना देखील अशा पद्धतींच्या घोषणांचा किंवा मराठा समाजातील आक्रमक तरुणांचा, वृद्धांचा, महिलांचा हा निदर्शनांचा सामना या नेतेमंडळींना करावा लागतो आहे। आणि त्यातच आता या सगळ्या गोष्टींवरती एक पांघरूण घालण्याचं, पडदा टाकण्याचं काम सध्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले
यांच्यामार्फत झाल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आहे. मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा जो गाजलेला मुद्दा आहे, गेली कित्येक महिने महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे आणि तो मुद्दा आता पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ होत असलेल्या या सभेमध्ये त्या मुद्द्याचा पुनरुच्चार केलेला आहे. आणि त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी जे मंत्रालय आपल्याकडे आहे त्या मंत्रालयाकडनं या संपूर्ण प्रकरणाची आपण गंभीररित्या दखल घेणार आहोत असं आश्वासन देखील दिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने, मग त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला, तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता मराठा समाजाला जे 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याचा देखील पुनरुच्चार यावेळेस केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या सभेच्या दरम्यान केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आपण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, रामदास आठवलेजींनी हे देखील सांगितलेलं आहे की 2019 या वर्षामध्ये लोकसभेच्या ज्या जागा निवडून आल्या होत्या त्यामध्ये भाजपने घवघवीत असं यश प्राप्त केलं होतं आणि 2024च्या निवडणुकांमध्ये देखील भाजप हे याच पद्धतीचं घवघवीत यश हे प्राप्त करणार आहे. 400 पारचा नारा जो भाजपने दिलेला आहे त्या नाऱ्याला आता ते संपूर्ण पद्धतीने जोर लावणार आहेत आणि त्यांचा जो पक्ष आहे RPI, त्या पक्षाच्या संदर्भात देखील रामदास आठवलेजींनी या दरम्यान अनेक वेळा भाष्य केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला पक्ष विस्तारलेला आहे. अगदी त्यांनी अंदमान निकोबार सारख्या बेटांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्याच पद्धतीने विविध जे छोटी छोटी राज्य आहेत अशा राज्यांमध्ये देखील आपले आमदार हे निवडून आल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं सांगत असताना त्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या विषयी आपले प्रदीर्घ विचार यावेळेस मांडलेले आहेत. त्यांनी मराठा समाजाला जे 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण या महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत देण्यात आलेलं आहे. आणि मराठा समाजात अजूनही असंख्य जनसंख्या ही 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्नधारक आहेत, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे असे बहुसंख्य कुटुंब ही मराठा समाजात आहेत आणि त्यांना आरक्षणाचा लाभ हा दिला गेला पाहिजे. आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन हे कार्यान्वित आहे, तसेच केंद्रीय मंत्रालय देखील त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळेस या सभेच्या दरम्यान बोलत असताना दिलेलं आहे.